तोच आहे पण वाढतोय असं तुला वाटायला लागलं आणि शेवटी शेवटी ती जड झाली. तुला सहज उचललेली पिशवी शेवटी शेवटी जड झाली. साधू म्हणतात नको असलेले विचार जर तुम्ही मनामध्ये साठवून ठेवले ना, जेवढा वेळ साठवून ठेवाल ना तेवढं जड होत जाईल. काही समजतंय? नको असलेली कर्म, नको असलेले विचार, नको असलेले गुण सुरुवातीला साठवताना तुम्हाला काही वाटणार नाही, पण जेवढा वेळ तुम्ही साठवून ठेवाल ना तेवढं जड होत जातंय. आणि हलका असलेला माणूस पण जड होतो. आपण बोलतो ना पक्का जड माणूस की काय, तो हलका असलेला माणूस पण जड होतो जेव्हा नको त्या गोष्टींचं ओझं मनामध्ये पकडून ठेवतो तेव्हा. मग साधूने सांगितलं की तुला जर लगेचच ती पिशवी खाली ठेवायला सांगली असती तर पिशवी आली काय ना गेली काय तुला कळलं पण नसतं. तसं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्पर्श करत असलेले नको ते विचार जेव्हा स्पर्श करायला येतात तेव्हा जर तुम्ही त्याग केलात ना, मन ही जड होणार नाही, अंतःकरण ही जड होणार नाही आणि कुठल्या विचाराने स्पर्श केला हे तुम्हाला कळणार नाही. लोक तुझं अपप्रचार करतात, ठीक आहे, तू ठेवूच नको ना, तुझ्या मनाकडे आल्यानंतर तो विचार स्पर्श करू देऊच नको ना. मग तेवढ्यात त्याला विचारलं पेढा कसा लागला बरं, म्हणे खाल्लाच नाही. कळतंय ना? काय विचारलं साधूंनी? पेढा कसा लागला, म्हणे घेतलाच नाही, खाल्लाच नाही. लोकांनी दिलेल्या शिव्यांचं रूपांतर जर तुम्हाला ओव्यांमध्ये करता येत नसेल तर घेऊच नका. चव करणार नाही ना तुम्हाला. समजतंय ना? तो पेढा शिला आहे का, तो पेढा जरा आंबट झालाय का, तो पेढा प्युअर माव्याचाच आहे की नुसता साखरेचा आहे, चव कळलीच नाही ना, घेतलाच नाही म्हटल्यानंतर चवीचा विषयच नाही. तसं लोकांनी दिलेले वाईट विचार जर आम्हाला स्पर्शच केले नाहीत, आम्ही जर घेतलेच नाहीत माऊली, चव काय कळणार आहे त्यांची आम्हाला. आणि चव जर कळलीच नाही तर त्याचा विषय परत परत विचार करण्याचा येणारच नाही. येईल का? आपला विषय असा होता की भगवंताने जन्माला घालताना द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही, शुद्ध आणि शुद्ध अवस्थेमध्ये जन्माला घातलेला आहे. माणसाचा जसा आयुष्य वाढतंय, आयुष्य नाही वय वाढतंय ना, जसं वयाने माणूस मोठा होतो ना तसा तसा जड होत जातो. बराचसा ओझा त्याच्या मनावर येतो, बऱ्याचशा गोष्टींचा ओझं त्याच्या अंतःकरणावर येतंय. कधी? जेव्हा नको त्या गोष्टी साठवून ठेवतो तेव्हा. घरामध्ये असलेल्या आवश्यक वस्तू जर तुम्ही साठवून ठेवता आणि अनावश्यक वस्तू भंगारवाल्याला देता, काय तुमच्याकडे घंटागाडी येते का कचरा गोळा करायला? शहरामध्ये असते ना ती, नाही का? एकदा घंट्याचा आवाज आला की पोरं म्हणतात आई कचऱ्यावाला आला. खरे तर कचऱ्यावाले ते नाहीत, कचऱ्यावाले आपण. ते बिचारे गोळा करायला येत आहेत, कचरा करणारे आपण. काय तसं आमचं आहे. आम्ही घरामध्ये केर कचरा ठेवत नाहीत, आम्ही घरामध्ये अनावश्यक वस्तू ठेवत नाहीत. तसं आमच्या जीवनाचा आनंद जर आम्हाला घ्यायचा आहे, खरं तर आमच्या जीवनामध्ये जर चांगल्या रीतीने आम्हाला प्रवास करायचा आहे तर नको असलेल्या गोष्टींचा त्याग करा. त्याच ठिकाणी जरा हलकं हलकं वाटेल बघा. जड कधी वाटतंय माणसाला? प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या मनाला विचारा, चला आपल्या स्वतःच्या मनाला विचार, आपल्याला जड कधी वाटतंय? ह्याच गोष्टी मनावर घेतल्या का जड वाटतंय ना? ती मला अशी बोलली, ती मला अशी बोललीच कशी, तो मला असा बोलला, तो माझ्याविषयी असा बोललाच कसा. ह्या नको त्या गोष्टी माऊली आम्ही मनावर घेतल्या की जड होतंय, जड वाटतंय, जड होत जातंय. तुम्ही विचारच करू नका ना त्या गोष्टीचा. स्पर्शच केला नाही तर काय त्याचा काय वाईट विचार आमच्याकडे येणार आहे का? नाही येणार आहे, नाही येणार आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनाचा मार्ग जर व्यवस्थितरित्या क्रमण करायचा आहे, व्यवस्थितरित्या जर आम्हाला जगायचंय, वागायचं आहे, तर लोक देतील ना, त्यांच्या विचाराप्रमाणे ते आपल्याशी वर्तणूक करतील. आपण त्यांच्याशी कसं वागायचं हे आपण ठरवायचंय. मला सांगा, तुकोबांना लोकांनी शिव्या दिल्या नाहीत का? दिल्या ना. आम्ही रोज गाथा वाचतो पण अजून गाथा आमच्या माथ्यात जात नाही म्हणून आम्ही भडकतो. काय
गाथा माथ्यात गेला ना की एक एक अभंग आणि त्याप्रमाणे आमचं जगणं वागणं होईल. माथ्यात गेला पाहिजे बरं का माऊली. तुकोबांना शिव्या दिल्या पण संतांनी ओव्या म्हणून घेतल्या. मौलींना सुद्धा त्रास झाला, ओव्या म्हणून घेतल्या. नाथ महाराजांना सुद्धा त्रास झाला, ओव्या म्हणून घेतल्या. आपल्यात तेवढं सामर्थ्य नाही शिव्यांचं ओव्या करण्याचं. आपल्यात तेवढं बळ आहे का, तेवढं सामर्थ्य आहे का? मग त्या स्पर्शही करू देऊ नका. घेतलं काय ना दिलं काय, तुझं तुलाच लखलाभ, तुझं तुलाच लखलाभ, जे काय असेल ते येऊच नका. म्हणजे विचार करण्याची वेळ येणार नाही. जीवन अतिशय सुंदर आहे आणि सुंदररित्या आपण ह्या जीवनाचा प्रवास करत असताना जीवनाचा आनंद घेऊ शकतो 100%. फक्त नको त्या गोष्टींना वाव देऊ नका, नको त्या गोष्टींना थारा देऊ नका. मला सांगा, तुमच्या मोबाईल मध्ये जर नको त्या प्रकारच्या व्हिडिओ जर साठल्या जास्त प्रमाणात, अनावश्यक असलेले मेसेज, अनावश्यक असलेले फोटो जर त्यांचा प्रमाण जर जास्त झाला तर आपण बोलतो ऑपरेट करता करता मोबाईल लवकर ऑपरेट होत नाही. मग आपण काय बोलतो, माझा मोबाईल काय झालाय, काय शब्द आठवत नाही मला, तो हँग झालाय, हँग, हँगच ना. तसा माणूस पण कधी कधी हँग होतो ना. सूत्र आपल्या जवळ आहे ना माऊली. आपण काय करतो, मोबाईल वापरता वापरता जर अनावश्यक व्हिडिओ, अनावश्यक मेसेज, अनावश्यक फोटो जर जास्त झाले तर तो ऑपरेट करायला आम्हाला सोपा जावा म्हणून नको त्या गोष्टी आम्ही लगेच डिलीट करून टाकतो. तिथे ऑप्शन आहे डिलीट, नको असलेलं डिलीट करून टाका. काय लगेच डिलीट मारलं ना की माऊली तोच मोबाईल आम्हाला ऑपरेट करायला, हाताळायला अतिशय सोपा जातो. तसं आम्ही नको ते विचार आमच्या डोक्यामध्ये साठविले ना, नको ते विचार आमच्या मनामध्ये साठविले ना, नको त्या गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही साठविल्या ना की आमचा डोका हँग होतो. आणि डोका हँग झालेला माणूस कधी हँग होईल सांगू शकत नाही. म्हणून वेळच्या वेळी डिलीट ऑप्शनचा आम्हाला उपयोग करता आला पाहिजे. वेळच्या वेळी जीवन सुंदर आहे. संतांनी तेच केलं ना माऊली. संत काय असं घेऊन बसलेत का सगळ्या गोष्टी? आवश्यक असेल त्याचा विचार केला, अनावश्यक असेल सोडून दिलं. ते काय तिथेच वाहून दिलं, ते तिथे सोडून दिलं. तसं आम्हाला सुद्धा काही गोष्टी सोडता आल्या पाहिजे बरं का, सोडता आल्या पाहिजे. सोडला तर काही वेळेला जीव वाचला जातो. बऱ्याचशा गोष्टी आहेत बरं का. वेळेवर जर काही गोष्टी सोडता आल्या तर जीव वाचला जातो. म्हणून डॉक्टर पण काही वेळेला म्हणतात, आता खूप मोठ्या प्रसंगातून तुम्हाला काढलेला आहे, आता तुम्ही सोडा. तो बोलतो सोड्याबरोबर नाही, सोडाच. काय पूर आलेला आहे, सर्वत्र पाणी भरलेलं आहे आणि सर्वत्र पाणी भरलेल्या असलेल्या अवस्थेमध्ये त्या ग्रामस्थांना, त्या टेकडीवर गेलेल्या ग्रामस्थांना साधारण असं जाणवलं की अरे एका घरामध्ये एक माणूस गुंतलेला आहे, मग त्याला काढायचं कसं. खेड्यापाड्यातली माणसं मायाळू असतात, दयाळू असतात नाही का, ते प्रयत्न करत असतात. आणि मग त्या लोकांनी ठरवलं होतं त्याला आणायचं आहे, त्याला काढायचं तर आहे. मग आपण आलो इकडे टेकडीवर, सर्वत्र पाणी भरलेलं आहे, आपल्याकडे काय होडी नाही तर जाऊ देते, टायर नाही तर जाऊ देते. तेवढ्यात एकाचं लक्ष गेलं, अरे एक ओंडका वाहत आलाय, एक मोठा असा ओंडका वाहत आलेला आहे. त्या ओंडक्याचा आधार जर घेतला तर कमीत कमी त्याच्यापर्यंत पोहोचता येईल बरं का. त्या ओंडक्याचा एकाने आधार घेतला, पुढे एका काडीचा ते वल्ला सारखा बनवलं ते आणि वल्ले देत 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 तो त्याच्या घरापर्यंत पोहोचला. तोपर्यंत हा सामानच गोळा करीत होता. काय माता प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुडा अभिमान. सर्वांनी जसं पाणी येतंय असं बघितल्यानंतर पहिले घर सोडायचा प्रयत्न केला. आणि याने काय विचार केला, जर 2-3 दिवस जर पूर तसाच राहिला तर कमीत कमी 2-3 दिवस पुरेल एवढं तरी अन्नधान्य पाहिजे, कपडे पाहिजेत, असं सगळं तो गोळा करत राहिलेला. हा बाहेरून आवाज येतो, दादा अरे पाणी भरत आले तुझ्या घरामध्ये, चल दादा या ओंडक्यावर बसून हळूहळू आपण पुढे जाऊ बरं का. आता त्याने काय ओझं घेऊन यावा का, तो गाठोडा घेऊन यावा का. आता गाठोडा घेऊन आला, हा म्हणतो दादा गाठोडा घेऊ नको, ओझं होईल त्याचं. नाही नाही, गाठोडा असेल तर मी येईल.
व्यवस्था तर पाहिजे ना. अरे दादा, जीव वाचला पाहिजे. जीव वाचला तर तू खायला राहणार आहेस काय? एवढी सगळी लोक गेलेली आहेत त्या तिकडे वरती, त्या टेकडीवर. ते काय अशी भुकेली राहणार आहेत का? आणि हे पाणी काय तसंच राहणार आहे का? बघू ना आपण नंतर काहीतरी. जीव वाचला तर आपण काही करू शकतो, काही त्या ठिकाणी मिळेल ते खाऊ शकतो. नाही ऐकत तो. शेवटी सांगितलं, घे बाबा मध्ये ठेव गाठोडा, एक बाजूला मी बसतो, एक बाजूला तू बस. मध्यंतरी गेल्यानंतर त्या गाठोड्याचं ओझं वाढत लागलं, त्याला पाणी लागायला लागलं, त्या काही वस्तू भिजायला लागल्या, ते अजून ओझं वाढायला लागलं, हळूहळू ओंडकाई इकडे तिकडे व्हायला लागला. आता त्याला सांगितलं, दादा सोड तर दोघे वाचू. आपला विषय काय आहे? काही वेळेला काही गोष्टी सोडता आल्या पाहिजे. आता ठीक आहे, तू घेतलेला इथपर्यंत आलेला पण आपण आता सोडला तर दोघे वाचू, नाही सोडला दोघांनाही प्राणाला मुकावं लागेल दादा. तसं आम्हाला सुद्धा आमच्या या संसारूपी भवसागरामध्ये प्रवास करत असताना काही गोष्टी सोडता आल्या पाहिजेत आणि वेळेवर. पुन्हा एकदा ऐका हा. तुम्हाला स्पर्श करायला येतील अनेक गोष्टी, तुम्हाला अनेक गोष्टी स्पर्श करायला येतील, पण सोडता आल्या पाहिजेत वेळेवर. काहीतरी गोष्टींचा त्याग केला म्हणून आपण या मंडपामध्ये बसून श्रवण करतोय. आता काहीतरी गोष्टींचा म्हणजे महिलांसाठी टीव्हीचा म्हणावं का, मुलांसाठी मोबाईलचा म्हणावं का, आमच्यासाठी अजून काही चालू असेल, समजा एखाद्याचा पिक्चर, चित्रपट, एखाद्याची काही सिरियल, एखाद्याचा अजून काही, किंवा रोजचा जो काही असेल तो इथे बस तिथे बस, याच्या कुरापती काढ त्याच्या कुरापती काढ, अशा काही गोष्टी असतील. त्याग केला म्हणून आज आम्ही प्रवचन श्रवण करतोय. तसं आमच्या आयुष्यामध्ये जर त्याग घडला तर आम्हाला आमच्या आयुष्याला महत्व आहे, अन्यथा आमच्या आयुष्याला महत्व नाही. म्हणून तुकोबांनी त्याग केला, अनावश्यक गोष्टींचा त्याग केला म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज झाले. तुकाराम महाराज जगद्गुरु झाले, त्याग केला म्हणून. अवघ्या विश्वाची माऊली झाली ज्ञानोबा ज्ञानेश्वर महाराज, अवघ्या विश्वाची माऊली, त्याग घडला म्हणून. शांती ब्रह्मनाथ महाराज, त्याग घडला म्हणून शांती ब्रह्म झाले. शांती ब्रह्म म्हणून त्यांचं स्तवन केलं जातंय. जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई, त्याग बघा ना काय आहे. तसं आमच्याकडून सुद्धा त्याग घडला पाहिजे. जर त्याग घडला तर परिवर्तन होईल, त्याग घडला तर आमच्यामध्ये बदल होईल, तर आम्हाला आमचं जीवन व्यवस्थितरित्या जगता येईल, अन्यथा नाही. आणि म्हणून जन्माला घालताना आम्हाला भगवंताने कुठल्याही प्रकारचा भेद ठेवला नाही. निर्मळ मन होतं त्यावेळेला, आमचं स्वच्छ मन होतं आमचं त्यावेळेला. जसं जसं वयाने वाढत गेला, पुढी वाढी बुद्धी वाढी असं म्हणतात. लो लागला खेळाचा, कळप मेळविला पोरांचा, आल्या गेल्या डायांचा, आनंद शोक वाहे. आणि जसा वयाने मोठा झाला तसं ते मायेने स्पर्श केला. बर का, एकदा मायेच्या अधीन माणूस झाला की मग त्याला काहीही दिसत नाही, काही दिसत नाही. 7वा अध्याय ह्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील, गीतेतील 7वा अध्याय. आणि त्या मायेवर बोलत असताना त्या ठिकाणी भगवंताने अनेक प्रकारे उदाहरण दिलेले आहेत, अनेक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्जुनाला, म्हणजे आपल्याला. अर्जुन निमित्त आहे काय, अनेक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर नंतर भगवंत म्हणतात, या मायेच्या पडद्यामुळे मी दिसत नाही लोकांना, मी तिथेच आहे. जिथे आपण आहोत तिथेच देव आहे. देव शोधण्यासाठी जिथून आपण सुरुवात करतो ना, देव शोधण्यासाठी जिथून आपण सुरुवात करतो देव तिथेच आहे. पण मायेच्या पडद्यामुळे देव दिसत नाही. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, गुणात्मक माया भगवंतापासून निर्माण झालेली आहे. आणि म्हणून याचं स्तवन करत असताना, याचं मार्गदर्शन करत असताना ह्या मागच्या 7व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात, भगवंत म्हणतात, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रबध्यन्ते माया मेता तरंती ते. भगवंत म्हणतात, माझ्यापासून ही निर्माण झालेली माया तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे. का कठीण आहे? मला विसरले म्हणून कठीण आहे.
ज्याच्यापासून निर्माण झाले त्यालाच विसरले की कठीण आहे. ज्या देवापासून, ज्या भगवंतापासून हे सगळं निर्माण झाले त्याला विसरले की कठीण आहे. मग ती दुस्तर असलेली माया अतिशय सोपी होईल. मामेव ये प्रपद्यन्ते माया मे तरंती ते. मला जे शरण येतात, माझी जे ओळख घेतात, माझं जे नामस्मरण करतात, त्यांना ती माया तरुण जाण्यास सोपी आहे. बरं का? आणि मग एकदा भगवंत स्वरूप झाला, साधक भक्त त्या स्वरूपाला प्राप्त झाला की त्याला ही माया सुद्धा स्पर्श करत नाही. छान उदाहरण दिले बरं का मौली त्या ठिकाणी. काय सांगितलंय? अग्नीला वाळवी लागेल का? दृष्टांत दिलेला आहे त्या ठिकाणी. अग्नीला वाळवी लागेल? प्रकाशाला अंधार स्पर्श करील का? तसं ज्ञानाला अज्ञान स्पर्श करत नाही. फक्त त्या ज्ञानाकडे अभिमान नको, अहंकार नको. आलं का लक्षात? त्यांच्यातही फरक आहे ना, नाही का? अभिमान जर असेल, अहंकार जर असेल तर संपला विषय. ज्ञानाकडेही अभिमान नको, अहंकार नको. मी ज्ञानी झालो, मला कळतंय, मला सगळं जमतंय, ह्या विचाराने जगणं वागणं म्हणजेच ते आपल्यासाठी विष आहे. अभिमान, अहंकार. व्यासमुनींचे 4 शिष्य मौली, जैमिनी, वैशंपायन, पैल आणि सुमंत, हे 4 शिष्य मुख्य व्यासमुनींचे. आणि असं लिखाण चालू आहे त्या ठिकाणी बरं का. वेदाचं लिखाण चालू आहे. आणि ते चालू असताना एक श्लोक आला. संस्कृत श्लोक आहे, त्याचा मराठीमध्ये अर्थ असा होता की ज्या पद्धतीने अज्ञानी माणसाला इंद्रिय फसवितात, ऐका हा, ज्या पद्धतीने अज्ञानी माणसाला इंद्रिय फसवितात, तसंच ज्ञानी माणसाला सुद्धा इंद्रिय फसवू शकतात. त्या श्लोकाचा अर्थ होता मौली. आणि हे अनुभवाचे बोल आहेत, हे अनुभवाचे बोल आहेत. अज्ञानी माणसाला ज्याप्रमाणे इंद्रिय फसवितात, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाला सुद्धा इंद्रिय फसवीत असतात. बरं का? आणि त्याच ठिकाणी जैमिनीने व्यासांना थांबवलं. थांबा, काय लिहू नका हा श्लोक. अरे बापरे, मुलगा कितीही मोठा झाला तरी आई वडिलांपेक्षा कधीही मोठा होणार नाही, हे स्मरण ठेवावं. आपण कितीही ज्ञानी झालो तरी गुरूंपेक्षा ज्ञानी काय, आपला मार्गदर्शक जे त्याच्यापेक्षा ज्ञानी. आणि जैमिनी सांगतायत, महाराज थांबा जरा, लिहू नका. म्हणे का? अज्ञानी माणूस त्याला इंद्रिय फसवितात, ठीक आहे, पण ज्ञानाला इंद्रिय नाही फसवू शकत. शक्यच नाही, शक्यच नाही. आणि झालं, व्यासमुनींनी तिथेच लेखणी थांबवली आणि सांगितलं, ठीक आहे, आता थांबवलंय तर खरं, मग मलाही जायचं आहे जरा 2 दिवसासाठी आश्रम सोडून जरा बाहेर. 2 दिवस जरा आश्रम तुम्ही सांभाळायचा आहे बरं का. 2 दिवसानंतर मी आलो की पुढचं लिखाण आपण चालू करू. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आपण सुरू करू, चालू करू. निघाले व्यासमुनी, गेले मठाच्या बाहेर. संध्याकाळची वेळ आहे. जैमिनी त्या आश्रमामध्ये एकटाच आहे, विचार करतोय, बसलेला आहे. रात्र झाली, दीप प्रज्वलन केलं बरं का. आणि त्याच अभयारण्यामध्ये, आश्रम अरण्यामध्ये, त्याच अभयारण्यामध्ये एक सुंदर अशी मुलगी, सुंदर, अतिशय सुंदर, तरुण, रूपवान फिरत होती, भटकत होती बरं का मौली. फिरता फिरता कुठेतरी आश्रय मिळावा या विचाराने तिकडे तिकडे पाहत होती. तेवढ्यात तिची नजर गेली त्या आश्रमातील दिव्याकडे. लांबवर काहीतरी पेटलेलं आहे, काहीतरी प्रकाश दिसतोय, म्हणजे कोणतरी असेल. आणि म्हणून ती त्या प्रकाशाच्या दिशेने आली
आश्रमाजवळ आली, आवाज दिला, महाराज, दादा. जैमिनी बाहेर आले, नमस्कार केला, रामकृष्ण हरी, नमस्ते, जय हरी. म्हणे हा रामकृष्ण, जय हरी. मला या अभयारण्यामध्ये, या जंगलामध्ये फिरता फिरता रात्र झाली. मला निवारा हवा आहे. सकाळी मी उठून जाईल इथून. दिवस उजाडला ना, थोडं उजेड पडला की मी निघून जाईल. मला रात्रभर या ठिकाणी निवारा हवा आहे. या अभयारण्यामध्ये मला खूप भीती वाटतीये. मला राहायला जागा नाही आहे. दिव्याचा प्रकाश मला लांबून दिसला म्हणून मी तुमच्याकडे आश्रयासाठी आलेलो आहे. आश्रयासाठी आलेली आहे मी. ठीक आहे, मग त्याने होकार दिला. मग तेवढ्यात त्याने सांगितलं, ठीक आहे, मी इथे बाहेरच थांबते. बघा, काय म्हणाली, ठीक आहे, मी इथे बाहेरच थांबते. जैमिनी म्हणतो, तुम्ही रूपवान आहात, सुंदर आहात, तरुण आहात, श्री आहात, बाहेर थांबणं चुकीचं आहे. तुम्ही आतमध्ये विश्रांती घ्या, आराम करा, मी बाहेर थांबतो. चांगला आहे विचार दादा, अतिशय चांगला विचार आहे, अतिशय चांगला विचार आहे बरं का. आणि झालं, त्यांची व्यवस्था आतमध्ये केली. जैमिनी बाहेर थांबला. तेवढ्यात विचार करायला लागला की अरे, त्यांच्या अंगावर काही दिले की नाही दिले ते पण बघितलं नाही आपण. पांघरून थंडी वगैरे लागली तर मग काय करायचं. म्हणून एक थोड्या वेळामध्ये गेला, आवाज दिला आणि म्हणे, तुम्हाला थंडी वगैरे जर लागली तर पांघरून अजून हवा आहे का, वरती काही अजून हवा आहे का तुम्हाला अंगावर. म्हणे नाही नाही, ठीक आहे, जे आहे ते पुरे आहे, ठीक आहे ठीक आहे. आला, झोपला. थोड्या वेळात परत त्याच्या मनात विचार आला, अरे रात्रीचे काहींना पाणी प्यायची सवय असते झोपेमध्ये, आपण पाणी पण त्यांना तिथे बाजूला काही ठेवला नाही. मग विचारून तर पाहू आपण, पाणी प्यायची सवय आहे का म्हणून, बरं का. आणि म्हणून मग गेला, नमस्कार केला, अर्थात आवाज दिला आणि म्हणे, तुम्हाला रात्रीचे झोपेमध्ये पाणी प्यायची सवय आहे का. कुठून. तिने सांगितलं, नाही नाही, असं काही नाही, मला पाणी वगैरे प्यायची काही सवय नाहीये, एकदा मी झोपली की झोपली, बरं का, सकाळी जे काय असेल ते. ठीक आहे ठीक आहे, झोपा झोपा. आला बाहेर. थोड्या वेळात परत विचार आला, अनोळखी आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, तरुण आहे, त्या मुलीला आपण आश्रय दिला या ठिकाणी, पण कोण आहे ते विचारलंच नाही. कोण आहे ते विचारलंच नाही. पुन्हा उठला, थोड्या वेळाने पुन्हा गेला आणि आवाज दिला, ऐकलं का. म्हणे काय, अहो पण मी तुम्हाला विचारलंच नाही की तुम्ही कोण आहात. मी विचारलंच नाही तुम्हाला, तुम्ही कोण आहात ते. एकट्या आलात, तरुण आहात, रूपवान आहात, सुंदर आहात, कि निमित्त तुम्ही या ठिकाणी भटकत आहात या आश्रमामध्ये. काय कारण बरं, आपल्या या अरण्यामध्ये काय कारण बरं इकडे भटकत आहात तुम्ही. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी गंधर्व कन्या आहे. ऐका हा व्यवस्थित, मी गंधर्व कन्या आहे आणि वराच्या शोधामध्ये फिरतीये. एवढं ऐकल्या बरोबर जैमिनी मनातल्या मनात बोलतो, मी पण वधूच्या शोधात फिरतोय. काय असं म्हणतात, आवडती वस्तू जोपर्यंत समोर दिसत नाही ना, तोपर्यंत माणसाचं मन स्थिर असतंय, दिसलं की विचल होते. आणि जैमिनीच्या तोंडातल्या पटकन शब्द आला, जे मनात होत ते, मीही वधूच्या शोधात आहे. ऐकल्या बरोबर ती श्रीमती मुलगी म्हणते, तुम्ही जरी वधूच्या शोधात असलात आणि मी जरी वराच्या शोधात असलो तरी माझं कोण आहे ना, माझी अट्टा आहे. म्हणे काय अट्टा आहे. ज्या ठिकाणी जो कोणी वर मला मिळेल, कुठेही आश्रमात, घरात, मंदिरात, कुठेही जिथे मिळेल तिथे, एखाद्या झोपडीच्या बाजूला किंवा झोपडीत जिथे मिळेल तिथे, जिथे जो वर मला मिळेल ना, तिथे त्याने त्या आश्रमाला, त्या झोपडीला, त्या घराला, त्या जी जागा असेल तिला मला खांद्यावर घेऊन आणि 7 प्रदक्षिणा मारायच्या. अरे म्हणे सोपं आहे, त्यात काय एवढं विशेष, काय मोठी हट्ट आहे, काय मोठी हट्ट आहे. घेतली खांद्यावर. पहिली प्रदक्षिणा पूर्ण झाली, दुसऱ्या प्रदक्षिणेला पायाकडे लक्ष गेलं. अरे बापरे, किती सुंदर आहे, किती रूपवान आहे, चिखलात पाय पण पडला नसेल कधी.
विचार करता करता 3 प्रदक्षिणा झाल्या, 4थ्या प्रदक्षिणावरती गाळाला हात लावायचा म्हणून हात गेला आणि जसा गाळाला स्पर्श झाला तसा पाहतोय तर काय केस लागले दाढीचे आणि अंगाचा शहारा उभा राहिला, काटा उभा राहिला अंगाचे, चरचरीत असा अंगाला काटा आला त्याच्या. ज्या वेळेला त्याला असं जाणवलं की अरे ह्या मुलीला तर दाढी आहे अर्थात गालावर केस आहेत असं ज्या वेळेला त्याला जाणवलं त्यावेळेला उतरायची घाई झाली त्याला आणि उतरल्याबरोबर पाहतोय तर प्रत्यक्ष व्यास मुनी साष्टांग नमस्कार घातला आणि मग व्यासांनी सांगितलं सांग आता लिहायचं की नाही लिहायचं. काय विषय होता आपला? अज्ञानी माणसाला जसे इंद्रिय फसवितात ना तसं ज्ञानाला सुद्धा इंद्रिय फसवू शकतात. थांबवलं होतं त्याने. व्यासांनी विचारलं दादा काय करायचं रे दादा, लिहायचं की नाही लिहायचं? साष्टांग नमस्कार घातला आणि मग सांगितला महाराज आपण अगाध आहात, आपली कीर्ती अगाध आहे बरं का. तुमच्या ज्ञानापुढे तुमच्या ह्या मार्गदर्शनापुढे मी कोणीच नाही आहे, पण नकळत माझ्याकडे अभिमान अहंकार जागृत झालेला, त्या अभिमानामुळे त्या अहंकारामुळे ही क्रिया घडली, माफ करा मला, क्षमा करा. व्यासांनी सांगितलं एवढी सगळी क्रिया करावी लागली दादा. एक शंका आली, एक संदेह आला, एक संदेह आला. त्या संदेहाचं निरसन प्रत्यक्ष करण्यासाठी तसं कितीही जरी समजवलं असतं तरी समजला नसता ना. तसं कितीही जरी समजवलं असतं. आता ह्या समजवताना आपण काय करतो, इतरांचे दृष्टांत देतो. समजा आता एखाद्याला जर आपण समजवायला गेलो की ज्ञानी माणूस सुद्धा फसतो, मग त्याला आपण उदाहरण दिलं रावणाचं. तो बोलेल रावण होता, मी थोडा रावण आहे. मग त्याला उदाहरण दिलं आपण 60,000 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या काय विश्वामित्रांचं. तो म्हणेल ते विश्वामित्र होते, मी थोडा विश्वामित्र आहे. अजून कितीतरी आपण उदाहरणं त्यांना दिली तर ते स्वतःवर त्या ठिकाणी शोधणार नाहीत आणि कदाचित तसं उत्तर आलं असतं. म्हणून प्रॅक्टिकली करावं लागलं. इंद्रिय कशा पद्धतीने कार्य करतात हे प्रत्यक्षात दाखवावं लागलं. तेव्हा मान्य केलं महाराज क्षमा असावी, क्षमा असावी. आणि सुद्धा मान्य केलं पाहिजे जोपर्यंत ती इंद्रिय आणि त्यांना समोर काही दिसत नाही तोपर्यंत ते आमच्या ताब्यात असतात बरं का. एकदा काही त्यांचं खाणं त्यांना दिसलं ना, त्यांची आवड त्यांना समोर दिसली ना, रंजनासारखं असं काही दिसलं ना, मनाच्या मनोरंजनासारखं की ते मन त्या ठिकाणी आकर्षित झालं जातंय. एकदा मन आकर्षित झालं की इंद्रिय सुद्धा त्या ठिकाणी आकर्षित झाली जातात, मौली आकर्षित झाली जातात. आणि म्हणून आमच्या